प्रत्येकाला श्रीमंत होण्याची इच्छा असते आणि आजची बुक समरी आपल्याला श्रीमंत होण्यासाठी मार्गदर्शन करेल. लोक रिअल इस्टेट आणि स्टॉक मार्केट सारख्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करू इच्छितात, पण सुरुवात कुठून करायची हे त्यांना माहीत नसतं. अशांसाठी ही समरी एक सक्सेसफुल बिझनेस कसा करायचा यासाठी मार्ग दाखवेल. याशिवाय आपल्याला तरुणपणात श्रीमंत रिटायर कसं व्हायचं हेही सांगेल. म्हणून ही समरी तुम्ही नक्की ऐका. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेल्या रिटायर यंग रिटायर रिच ह्या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. चला तर मग तरुणपणात श्रीमंत रिटायर कसं व्हायचं ते जाणून घेऊ. तरुण वयात श्रीमंत आणि रिटायर कसं व्हावं. जगातील प्रत्येकालाच फायनान्शियली सर्व्हाइव्ह करण्याची इच्छा असते, पण फारच थोड्या जणांना फायनान्शियली फ्री होणं शक्य होतं. जगामध्ये प्रत्येक माणसाला सेल्फ डाऊटचा प्रॉब्लेम आहे. सेल्फ डाऊट म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास नसणे, आणि याच सेल्फ डाऊटला किंवा स्वतःवरील अविश्वासाला आपल्या जीवनात पुढे जाण्यासाठी उपयोग करून घ्यायचा आहे. जीवनात असे गोल सेट करा जे आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये बदल करतील. स्वतःवरील अविश्वास आणि आळस या दोन गोष्टी आपल्याला नेहमी पुढे जाण्यापासून रोखतात. म्हणूनच जर आपल्याला यश हवं असेल तर सगळ्यात आधी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. आपल्या सेल्फ डाऊटशी फाईट केलं पाहिजे. तरुण वयात रिटायर होणं थोडं अशक्य वाटतं, पण हे शक्य आहे. एका राईट माइंडसेटमुळे आपण काहीही अचीव करू शकतो. जर आपण तरुण वयात रिटायर होऊ इच्छिता तर स्वप्न बघणे सोडा आणि ॲक्शनवर फोकस करा. आपल्याला कदाचित बिझनेस फील्डचा अनुभव असेल आणि अनेक प्रकारचे धडे शिकायला मिळाले असतील. एखादा बिझनेस सुरू करण्याआधी स्वतःमध्ये आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला निश्चित गोल सेट करावे लागतात, प्लॅन बनवावा लागतो आणि मग लगेचच त्यावर काम सुरू करावं लागतं. तरुण वयात श्रीमंत रिटायर व्हायचं असेल तर हाच एक मार्ग आहे. आपला सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःवरच संशय घेऊ लागतो आणि मग सेल्फ आर्ग्युमेंटमुळे आपण फायनान्शियली ग्रो करू शकत नाही. ज्यांना खरंच आपल्या आयुष्यामध्ये यश प्राप्त करायचं असेल त्यांच्यामध्ये एक पॅशन असायला हवं. म्हणूनच आधी स्वतःमधील एखादं पॅशन शोधून काढा जे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. जीवनात काही मिळवायचं असल्यास आपल्याकडे एक आवडतं कारण असायला हवं, ज्या कारणाशिवाय आपलं जीवन अपूर्ण असेल. स्वतःवरील अविश्वास आपल्या प्रगतीवर कसा परिणाम करतो हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. एक भिकारी रस्त्यावर भीक मागून कसाबसा जगत होता. त्याला पूर्ण विश्वास होता की एक दिवस त्याची गरिबी नक्की जाईल. त्याला स्वतःवर संशयही होता, पण तरीही तो नेहमीच पॉझिटिव्ह विचार करत असे. दुसरा एक श्रीमंत माणूस होता, ज्याला त्याचा फॅमिली बिझनेस वारसा हक्काने मिळाला होता. स्वतःवर असलेल्या अविश्वासामुळे त्याला बिझनेसमध्ये कठीण निर्णय घ्यायला भीती वाटायची. त्याच्या या सेल्फ डाऊटमुळेच त्याचा बिझनेस तोट्यात चालला होता. पुढे काही वर्षांनी तो भिकारी एक दिवस श्रीमंत माणूस झाला आणि हा श्रीमंत बिझनेसमॅन आपल्या सेल्फ डाऊटमुळे गरीब झाला. ही गोष्ट आपल्याला दाखवून देते की आपल्या सेल्फ डाऊटला योग्य डायरेक्शन देऊन गरीब भिकारी श्रीमंत झाला आणि एक श्रीमंत बिझनेसमॅन स्वतःवरील अविश्वासामुळे सर्व काही गमावून बसला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधीतरी अशी वेळ नक्कीच येते जेव्हा आपण एकतर पार कोलमडलेले असतो किंवा अगदी स्ट्रॉंग बनतो. तो असा क्षण असतो जो आपल्याला खूप उंचावर घेऊन जाऊ शकतो किंवा खालीही ढकलू शकतो. आपल्या बाबतीत नेमकं काय होईल हे पूर्णपणे सेल्फ डाऊटचा प्रभाव आपल्यावर किती प्रमाणात होतो यावर अवलंबून असतं. तरुण वयात रिटायर व्हायचं असेल तर आपल्याला सेल्फ डाऊट आणि आळस या दोन गोष्टींशी लढावं लागेल. यशस्वी होण्यासाठी पॅशनेट असणं किती महत्त्वाचं आहे हे समजून घेतलं पाहिजे. जे पॅशनेट असतात ते शिखरावर पोहोचून श्वास घेतात, आणि जे पॅशनेट नसतात ते पहिल्या प्रयत्नात फेल होताच गिव्हअप करतात आणि पुन्हा कधीही प्रयत्न करत नाहीत. जेवढ्या लवकर रिटायर होता येईल तेवढ्या लवकर रिटायर व्हा. रिटायरमेंटचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की रिटायर झाल्यानंतर करण्यासाठी असं काहीच उरत नाही, पण शरीर आणि मनाला देखील थोडा आराम हवा असतो. म्हणून लक्षात ठेवा, या आयुष्यात आपल्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट असं काहीच नाही.
म्हणून आपल्यासाठी आणि आपल्या जवळच्या लोकांसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांना ॲप्रिशिएट करा. आयुष्यातील प्रत्येक चांगले आणि वाईट क्षण जगा. आपल्या प्रत्येकामध्ये ते पोटेन्शियल आहे जे आपल्याला ग्रेट बनवतं. पण त्याचबरोबर हे पण खरं आहे की आपण सर्व बऱ्याच चुका करत असतो. जे घडून गेलं आहे त्याला तर आपण बदलू शकत नाही, पण त्याबद्दलचं आपलं मत नक्कीच बदलू शकतो. आपण केलेल्या चुकांपासून शिकणं हीच यशाच्या मार्गावरील महत्त्वाची पायरी आहे. तरुण असताना रिटायर झालो तर आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य मिळतं. ती स्वप्न जी आपल्याला आपल्या म्हातारपणाऐवजी तारुण्यातच पूर्ण करायची आहेत. जर आपण तरुणपणी रिटायर झालो तर आपल्याकडे वेळच वेळ असेल आणि आपण एक पुरेपूर आयुष्य जगू शकू. यंग रिटायरमेंट आपल्याला पुन्हा एकदा आयुष्य जगण्याची संधी देतं. आता फॅमिली टाईम का महत्त्वाचा आहे हे एका उदाहरणातून समजून घेऊ. एका बिझनेसमॅन टायकूनकडे स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी जराही वेळ नव्हता आणि या सर्वांचा त्याच्या मेंटल हेल्थवर खूपच वाईट परिणाम झाला. त्याचे फॅमिली रिलेशनसुद्धा खराब होऊ लागले. हळूहळू त्याचे फॅमिली मेंबर्स त्याच्यापासून दूर जाऊ लागले. त्याच्या वाढत्या वर्कलोडमुळे या बिझनेसमॅनच्या बिघडलेल्या मेंटल हेल्थचा परिणाम त्याच्या कामावर दिसू लागला. तिथेच एक दुसरा स्मॉल बिझनेसमॅन होता जो आपल्या कामाबरोबर फॅमिली लाईफला पण तेवढंच महत्त्व देत होता. त्याच्या जीवनात खरंच खूप आनंद होता. खरं तर आपण जो वेळ स्वतःसाठी काढतो तो कधीही वाया जात नाही. हा एक क्वालिटी टाईम असतो जो आपण स्वतःला आणि आपल्या फॅमिलीला देत असतो. या क्वालिटी टाईममुळे आपली मेंटल हेल्थ चांगली राहते आणि आपले रिलेशनशिपही उत्तम राहतात. आणि जेव्हा आपली मेंटल हेल्थ चांगली असेल तेव्हा आपण आपल्या कामावर अधिक चांगलं फोकस करू शकतो. काम आणि फॅमिलीमध्ये योग्य बॅलन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे आपल्याला एक पीसफुल एन्व्हायरमेंट मिळतं जे आपलं माइंड नेहमी हेल्दी ठेवतं. तरुण वयात रिटायरमेंट घेतल्याने आपण एक नवीन लाईफ पुन्हा नव्याने सुरू करू शकतो, जिथे आपल्याला रोज नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज मिळतात. रिटायर हा शब्द ऐकायला जरी साधा वाटत असला तरी बऱ्याच लोकांसाठी हा शब्द खूप चॅलेंजिंग ठरू शकतो. अनेकांना असं वाटतं की रिटायर झाल्यानंतर ते एकदमच रिकामटेकडे होऊन जातील आणि त्यांच्याकडे करण्यासारखं काहीच उरणार नाही. पण असं मुळीच नाही. आपण लवकरच आपल्या आसपासच्या परिस्थितीप्रमाणे बनत जातो आणि दररोज आपल्याला एक नवीन अपॉर्च्युनिटी मिळत जाते. तरुण वयात रिटायरमेंट घेतल्याने आपल्याजवळ वेळेची कमतरता नसते. जे करण्याची आपल्याला इच्छा असेल ते आपण आपलं म्हातारपण येईपर्यंत करू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला एक नवीन लाईफ जगण्याची संधी मिळते. सर्वांच्या हातून चुका होत असतात, पण महत्त्वाचं हे आहे की या चुकांमधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ, जे लोक आपल्या चुका पुन्हा पुन्हा करत राहतात ते लोक कधीही पुढे जाऊ शकत नाहीत. या उलट जोपर्यंत आपण आपल्या चुकांमधून धडा घेऊन चुका सुधारत नाही तोपर्यंत आपण स्वतःला अधिक चांगल्या व्हर्जनमध्ये घडवू शकत नाही. लवकर रिटायर होण्याचे मार्ग. फायनान्शियली फ्री होण्यासाठी आणि तरुणपणी रिटायर होण्यासाठी कर्ज हा एक मार्ग आहे. या डेप्टला आपण कॅश फ्लो फंड करण्यासाठी वापरू शकता. मात्र बॅड डेप्ट आणि गुड डेप्टमध्ये खूप फरक आहे. खरं तर दोन्ही प्रकारचे डेप्ट्स डेंजरस असतात, मात्र आपण त्यांचा वापर कसा करतो यावर ते अवलंबून असतं. गुड डेप्ट म्हणजे जे डेप्ट आपण प्रत्येक महिन्याला पे करतो. या उलट बॅड डेप्ट आपला खिसा रिकामा करतो. इथे आपण उधारी किंवा पैसे उसने घेणे या विषयावर बोलत नाहीत, तर इथे डेप्ट म्हणजे पैसे इन्व्हेस्ट कसे करावे यावर बोलत आहोत. बरेचदा इन्व्हेस्टिंग म्हणजे रिस्की बिझनेस असं मानलं जातं, कारण असा विचार करणाऱ्यांचा माइंडसेट त्यांना या विचारावर विश्वास ठेवायला भाग पाडत असतो. मात्र श्रीमंत होण्यासाठी आपल्याला पॉवर ऑफ लेव्हरेज समजून घ्यावं लागेल. लेव्हरेजला सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कमीत कमीमध्ये जास्तीत जास्त फायदा करून घेणं. लेखक रॉबर्ट कियोसाकी हे रिटायर होण्याच्या 12 वर्षे आधीच कसे रिटायर झाले हे आपल्याला त्यांच्या स्टोरीवरून समजेल. ते आपल्या मॉर्टेज बँकर्सच्या मदतीने हे करू शकले. स्वतःचे पैसे वापरण्याऐवजी त्यांनी डेप्ट फंडचे पैसे वापरून आपला रिटायरमेंट प्लॅन केला. त्यांच्या ह्या स्टोरीवरून आपल्याला कळेल की कियोसाकी यांनी स्वतःच्या फंडिंगसाठी भरपूर डेप्ट घेतले आणि ते इतरांपेक्षा लवकर श्रीमंत बनले. रॉबर्ट यांनी त्यांचा सर्व पैसा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केला
आणि त्यांनी त्यांचा प्लॅन अशा प्रकारे डिझाईन केला की त्यांचे पैसे कॅपिटल ॲप्रिसिएशन ग्रोथ बरोबरच त्यांच्या रिटायरमेंट प्लॅनमध्ये सुद्धा कामी येतील. त्यांच्या पैशांचा उपयोग त्यांनी लेव्हरेजप्रमाणे करून कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमधून भरपूर पैसे कमावले होते. डेव्हिड आणि गोलियत यांची पण स्टोरी अशीच होती. डेव्हिड एक छोटा मनुष्य होता आणि गोलियत एक जायंट होता. डेव्हिडने गोलियतला एका स्लिंग शॉटमध्ये हरवलं होतं. या स्लिंग शॉटचा वापर डेव्हिडने लेव्हरेजप्रमाणे करून घेतला, कारण डेव्हिडला लेव्हरेजची पॉवर माहीत होती. म्हणूनच त्याने त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला. अगदी याच प्रकारे रॉबर्टने सुद्धा मॉर्टेज बँकर्सचे पैसे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केले आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळवली. लवकर श्रीमंत होण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लेव्हरेज माहीत असणे आणि ते कसे वापरावेत याची माहिती असणं आवश्यक आहे. डेब्ट घेणे खूपच रिस्की आहे. जर या डेब्ट्सचा उपयोग योग्य प्रकारे करून घेतला नाही तर ते आपल्याला उद्ध्वस्तही करू शकते. रिअल इस्टेट बिझनेसमध्ये क्रेडिट कार्ड वापरून इन्व्हेस्टमेंट करणे फारच रिस्की आहे. दर महिन्याला आपल्याला भल्या मोठ्या रकमेचं बिल इंटरेस्ट सहित भरावं लागतं आणि अशा प्रकारे सर्व पैसा आपल्या खिशातून निघून जातो. एकूण काय तर क्रेडिट कार्डने इन्व्हेस्टमेंट करणं हे काही योग्य नाही. वेळेआधी रिटायर कसं व्हायचं? लवकर रिटायरमेंटचं सिक्रेट आहे डू मोर विथ लेस. श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला हाच आहे की कमी मेहनतीत जास्त कमवा. लवकरात लवकर श्रीमंत होण्यासाठी आणि तरुण वयात रिटायर होण्यासाठी लेव्हरेजची पॉवर समजणे गरजेचं आहे. जीवनात प्रत्येक ठिकाणी लेव्हरेज आहे. श्रीमंत लोक इतरांहून खूपच जास्त लेव्हरेज घेतात आणि ज्यांच्याकडे जास्त लेव्हरेज आहेत ते इतरांना डॉमिनेट करतात. सध्याच्या मॉडर्न वर्ल्डमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेव्हरेज टूल्स अवेलेबल आहेत. उदाहरणार्थ कम्प्युटर, इंटरनेट आणि अशा लेटेस्ट टेक्नॉलॉजी. म्हणूनच आपण ट्रेंडमध्ये असलेली प्रत्येक नवीन गोष्ट शिकली पाहिजे, म्हणजे आपल्याला लेव्हरेज टूल्सचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपले गोल्स अचीव करता येतील. म्हणून पैसे कमावण्यापेक्षा जास्त फोकस लेव्हरेज टूल्स शिकण्यावर करावा. श्रीमंत होण्यासाठी वेगळ्या प्रकारचे ॲसेट्स भरपूर मॅटर करतात, जसं की हेल्थ, एज्युकेशन, टाईम, रिलेशनशिप आणि बऱ्याच गोष्टी. बरेच वेळा काही जण आपले गोल्स पूर्ण करू शकत नाहीत, कारण त्यांना वेगवेगळे लेव्हरेज टूल्स कसे वापरायचे हे माहीत नसतं. गरीब आणि मिडल क्लास लोक रिस्क घ्यायला घाबरतात आणि त्यांची हीच विचारसरणी त्यांना श्रीमंत होऊ देत नाही. पूर्वीच्या काळी मानव प्राण्यांपेक्षा वेगाने चालू शकत नव्हता, पण वेळ बदलली आणि आज टेक्नॉलॉजीच्या मदतीने आजचा मानव प्राण्यांपेक्षा अधिक वेगाने ट्रॅव्हल करू लागला. मानवाने स्मार्टली काम केली आणि अशी वाहने तयार केली ज्यामुळे आज त्याने प्राण्यांना खूप मागे टाकलं. म्हणूनच मानव प्राण्यांपेक्षा कमी मेहनत करून भरपूर जास्त अचीव करू शकतो. परमेश्वराने आकाशात उडण्यासाठी पक्ष्याला पंख दिले. मानवाकडे पंख नाहीत, मात्र त्याने आपल्या ब्रेन पॉवरने एरोप्लेन आणि हेलिकॉप्टर तयार केलं आणि आपलं आकाशात उडण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आपण याला कमी मेहनत घेऊन मोठी अचीवमेंट मिळवण्याचं उदाहरण म्हणू शकतो. ही उदाहरणं आपल्याला दाखवून देतात की जास्त फास्ट आणि एफिशियंट बनण्यासाठी स्मार्ट वर्क आवश्यक आहे, म्हणजे आपण आपली स्वप्ने लवकर पूर्ण करू शकतो. आता पाहूया लेव्हरेजचे इतर फॉर्म्स, जसे की हेल्थ, टाईम, एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजी. हेल्थ इज वेल्थ ही म्हण तर आपण ऐकलीच असेल, पण जोपर्यंत आपण आजारी पडत नाही तोपर्यंत हेल्थचे महत्त्व आपल्याला कळत नसते. वेळ अतिशय अमूल्य अशी गोष्ट आहे आणि जे लोक वेळेच्या मागे राहतात ते त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाहीत. कोणताही सक्सेसफुल बिझनेस करण्यासाठी वेळेचे मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. जर एखादा जीवनामध्ये मागे राहिला तर त्याच्यासमोर आलेली संधी ग्रॅब करण्यापुरताही वेळ त्याला मिळत नाही. एज्युकेशन एक इम्पॉर्टंट लेव्हरेज आहे. समजा एखादा स्टुडंट कॉलेजमधून खूपच कमी फायनान्शियल एज्युकेशन घेऊन ग्रॅज्युएट झाला असेल तर तो जास्त फायनान्शियली वेल एज्युकेटेड असलेल्या स्टुडंटपेक्षा बराच मागे पडू शकतो. द लेव्हरेज ऑफ युअर माइंड. व्हॉट यू थिंक इज रिअल इज युअर रियालिटी. म्हणजेच ज्याला तुम्ही रिअल मानता तीच तुमची रियालिटी बनते. या समरीची आयडिया हीच आहे. हाच माइंडसेट श्रीमंत होण्यासाठी आपल्या कामी येईल. जर तुम्ही स्वतः मानता की तुम्ही तुमची स्वप्न साकार करू शकता तर नक्कीच तुम्ही ते करू शकता.
प्रत्येक बिझनेसचा एक महत्त्वाचा पार्ट हा फेल्युअर असतो. फेल होणं एक नॉर्मल गोष्ट आहे, सर्वांच्या बाबतीत हे होतं. पण महत्त्वाचं हे आहे की प्रत्येक फेल्युअरनंतर आपण पुन्हा उठून उभे राहता. असं म्हणतात की इन्व्हेस्ट करणं रिस्की आहे. खरं तर ही त्यांची भीती आहे. याउलट इन्व्हेस्ट करणं इतकं काही रिस्की नसतं. कधीही दोन व्यक्तींचा एकच दृष्टिकोन नसतो. एखाद्याला वाटू शकतं की श्रीमंत होणं खूप कठीण आहे, तर दुसऱ्याला वाटू शकतं की तो श्रीमंत बनू शकतो. दोघंही आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत, कारण आपली विचारसरणी आपलं प्रेझेंट बदलू शकते. आता आपल्या ग्रोथसाठी आपलं फेल्युअर का महत्त्वाचं आहे हे एका उदाहरणातून समजून घेऊ. एका माणसाने नवीन बिझनेस सुरू केला, मात्र थोड्याच वर्षांमध्ये त्याचा बिझनेस बुडाला आणि त्याला वाटू लागलं की आता तो श्रीमंत होऊ शकणार नाही, आणि मग त्याने पुन्हा प्रयत्न केला नाही. तिथेच एका दुसऱ्या माणसाने नवीन बिझनेस सुरू केला. तोही फार वाईट तऱ्हेने फेल झाला, मात्र त्याने गिव्ह अप केलं नाही. जोपर्यंत त्याला यश मिळालं नाही तोपर्यंत तो पुन्हा प्रयत्न करत राहिला, कारण त्याचं काम त्याच्यासाठी एक पॅशन होतं आणि तेच त्याच्या सक्सेसचं सिक्रेट होतं. हे उदाहरण आपल्याला दाखवून देतं की आपलं माइंडसेट आपल्याला श्रीमंत होण्यासाठी का महत्त्वाचं आहे. इन्व्हेस्ट करण्यामध्ये तेवढीच रिस्क आहे जेवढं आपल्या डे टू डे लाईफमधील ॲक्टिव्हिटीज करण्यामध्ये असतं. ज्याप्रमाणे रस्ता क्रॉस करणं रिस्की आहे किंवा मोटारसायकल चालवणं रिस्की आहे, परंतु आपल्याला या सर्व कामांमध्ये कुठेही रिस्क दिसत नाही. म्हणजेच ह्युमन माइंड केवळ इन्व्हेस्ट करण्यालाच रिस्क समजतो. पण खरं पाहायला गेलं तर इन्व्हेस्ट करणं रिस्की नाही. कमी काम करून जास्त कसं कमवावं. बरेच जण बॅड डेब्टमध्ये आपला पूर्ण पैसा घालवतात. पण जर आपलं स्वप्न एक तरुण आणि श्रीमंत रिटायर व्हायचं असेल तर आपल्याला राईट इन्कमवर काम करावं लागेल. इन्कम 3 प्रकारचे असतात: ऑर्डिनरी, पॅसिव्ह आणि पोर्टफोलिओ इन्कम. आपल्याला आयुष्यभर ऑर्डिनरी इन्कमवर जॉब करायचा नसून पॅसिव्ह आणि पोर्टफोलिओ इन्कमवर फोकस करायचा आहे. पॅसिव्ह आणि पोर्टफोलिओ इन्कमचे टॅक्स ऑर्डिनरी इन्कमपेक्षा कमी असतात. सर्वात जास्त टॅक्स भरूनही ऑर्डिनरी इन्कमवाल्यांचा आपल्या टॅक्सवर कंट्रोल नसतो. म्हणूनच इथे तुम्हाला ऑर्डिनरी इन्कमच्या ऐवजी पॅसिव्ह आणि पोर्टफोलिओ इन्कमवर फोकस करायला सांगितलं आहे. एखादा एम्प्लॉई त्याला प्रमोशन मिळावं किंवा सॅलरी वाढावी यासाठी हार्डवर्क करत असतो, कारण तो एक ऑर्डिनरी इन्कमवर काम करत असतो. या उलट पोर्टफोलिओ इन्कमवर काम करणारा माणूस स्टॉक आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करून पैसे कमावतो. असेच लोक ग्रेट आणि रिच बिझनेसमॅन बनतात. पॅसिव्ह इन्कमसाठी काम करणारा टॅक्स पेमेंट अवॉइड करण्यासाठी रिअल इस्टेट किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जसं पुस्तकं, गाणी यांसारख्या फील्डमध्ये काम करतो. ऑर्डिनरी इन्कमवाले सर्वात जास्त हार्डवर्क करतात आणि सर्वात कमी पैसे कमावतात. या उलट पॅसिव्ह आणि पोर्टफोलिओ इन्कमवाले कमी मेहनत करून जास्त पैसे कमावतात. मग श्रीमंत व्हायचं असेल तर पॅसिव्ह आणि पोर्टफोलिओ इन्कमबद्दल विचार करा. तिन्ही इन्कम्समध्ये पॅसिव्ह इन्कम सर्वात वर आहे, कारण यात सर्वात कमी एफर्ट्स लागतात आणि हे दीर्घ काळापर्यंत मॅक्झिमम अर्निंग्स देतात. द फास्टेस्ट वे टू गेट रिच म्हणजे श्रीमंत होण्याचा सर्वात वेगवान मार्ग. जर आपण तरुणपणी रिटायर होण्याचा विचार करत असाल तर नोकरीऐवजी बिझनेसवर फोकस करा. श्रीमंत होण्याचा सर्वात वेगवान मार्ग हाच आहे की सर्वप्रथम आपलं माइंडसेट बदला. बरेच जण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडू इच्छित नाहीत, पण नेहमी लक्षात ठेवा की सक्सेस त्यांनाच मिळतं जे लोक वेगळ्या मार्गाने चालतात. आपला कमजोर माइंडसेट आपल्याला कधीही श्रीमंत होऊ देत नाही. श्रीमंत होण्यासाठी आपल्या मनी हँडलिंग पॉवरला वाढवा. ही समरी आपल्याला जॉबपेक्षा बिझनेसला महत्त्व देण्यास सांगतं. गुड एज्युकेशन याचा अर्थ असा नाही की आपण आपले संपूर्ण आयुष्य 9 to 5 वाला जॉब करत जगावं. आता एम्प्लॉयमेंटपेक्षा जास्त फोकस अनएम्प्लॉयमेंटवर करून श्रीमंत बनण्यासाठी कशी मदत होते याचं उदाहरण पाहू. प्रत्येक एम्प्लॉईचा फोकस त्याचा जॉब टिकावा यावर असतो. तो जास्त ग्रो करण्याचा चान्स घेत नाही, कारण त्याला त्याच्या सॅलरीची चिंता असते, म्हणून तो कोणतीही रिस्क घेत नाही. या उलट एखादा बिझनेसमॅन जॉब सोडून मार्केटमधून उधारीवर पैसे घेऊन रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करतो.
अशाने त्याची श्रीमंत होण्याचे चान्सेस अधिक वाढतात. एक एम्प्लॉई म्हणून आपलं सगळं आयुष्य हार्डवर्क करून सेव्हिंग करत असतो, तर एखादा बिझनेसमॅन आपला बिझनेस वाढवून खूप सारे पैसे कमवतो आणि तरुण वयात श्रीमंत होऊन रिटायर होतो. असं म्हणतात, कम्फर्ट झोन चांगला आहे, पण इथे ग्रोथ काहीच होत नाही. आपल्याला आपल्या रियालिटीज बदलाव्या लागतील आणि कम्फर्ट झोनमधून बाहेर यावं लागेल. तरच आपण एक व्यक्ती म्हणून ग्रो करू शकतो आणि वेगवेगळे स्किल्स शिकू शकतो. या समरीमध्ये आपण सेल्फ डाऊट म्हणजे काय हे ऐकलं आणि हे सेल्फ डाऊट आपल्या ग्रोथला कसं रोखतं तेही पाहिलं. सेल्फ डाऊट आणि लेझीनेस या दोन गोष्टी आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतात. जर आपल्याकडे पॅशन असेल आणि स्वतःवर विश्वास असेल तर कोणीही आपल्याला आपले गोल्स अचीव करण्यापासून थांबवू शकत नाही. आपलं यश आणि आपण यामध्ये केवळ आपला माइंडसेट असतो. या समरीमध्ये आपण पाहिलं की आपल्या कामातून आपण वेळ काढून इतर गोष्टी डिस्कवर केल्या पाहिजे. आपलं काम किंवा जॉब यामध्ये ब्रेक घेतल्यामुळे वर्किंग पॅटर्न अधिक चांगलं बनतं, जे आपल्याला ग्रो करण्यासाठी मदत करतं. या समरीमध्ये आपण हेही ऐकलं की पॉवर ऑफ लेव्हरेज कशा प्रकारे आपल्या बिझनेस ग्रोथवर परिणाम करतं. थोड्यामध्ये जास्त फायदा घेण्याच्या टेक्निकला लेव्हरेज असं म्हणतात. पॉवर ऑफ लेव्हरेज आपल्या बाजूने असू शकतं किंवा आपल्या विरुद्धही असू शकतं. आपण ऐकलं की डेब्ट्स म्हणजे कर्ज स्मार्टपणे वापरून रिटायरमेंट प्लॅन फंड केला जाऊ शकतो. गुड डेब्टच्या मदतीने आपण मार्केटमधून वेगळ्या पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन घेऊन लवकर श्रीमंत होऊ शकतो. आपण लेव्हरेजच्या वेगवेगळ्या टूल्सविषयी ऐकलं. हे टूल्स बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला मदत करतात. बिझनेसला प्रमोट करण्यासाठी हे वेगवेगळे टूल्स जसे की इंटरनेट, कम्प्युटर आणि नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला खूपच फायद्याचे ठरतात. सगळ्यात आधी आपल्या ॲबिलिटीजवर आपला विश्वास असला पाहिजे. प्रत्येक चूक आपल्याला बरंच काही शिकवत असते. फेल होणं काही वाईट नाही, फक्त आपल्यामध्ये पुन्हा उभे राहण्याची हिंमत असली पाहिजे. फेल्युअर हे आपल्या सक्सेस जर्नीचा एक भाग आहे आणि आपण हे स्वीकारलं पाहिजे की जो आज फेल झाला आहे तो उद्या नक्कीच सक्सेसफुल होणार. तसेच आपण या समरीमध्ये शिकलो की श्रीमंत आणि गरीब यांच्या विचारांमध्ये काय फरक असतो. आपल्या आजला म्हणजेच प्रेझेंटला बदलण्याचा सगळ्यात वेगवान मार्ग हाच आहे की आपण आपलं माइंडसेट बदललं पाहिजे. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून काहीतरी वेगळ्या आणि नवीन आयडियाजवर विचार केला पाहिजे. एकदा आपला माइंडसेट बदलला तर बघा, सक्सेस आपल्यासमोर हात जोडून उभा असेल. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आणखी अशाच बुक समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.